नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन. 7व्या वेतन आयोगासंबंधीच्या अधिक माहितीसाठी तसेच कर्मचाऱ्यासाठीच्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याच्या नंतर त्याच्या पुढील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. 7वा वेतन आयोग लागू झाल्याच्या नंतर राज्यातील इतर व्यवसायांवर तसेच उद्योगधंदे, बाजारपेठा यावर काय परिणाम होणार आहे याबद्दलची ही बातमी असून त्यासाठी माझा हा व्हिडिओ सविस्तर पाहावा. राज्यात 7वा वेतन आयोग लागू झाल्यामुळे लाखो सरकारी कर्मचारी आनंदात आहेत. मात्र त्याच्या लाभासाठी 3 वर्षे वाट पाहावी लागली. महागाईला तोंड देताना झालेली आर्थिक दमछाक भरून काढण्यात 7व्या वेतन आयोगाचा लाभ खर्ची पडणार, असे जाणकार सांगतात. नव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या हाती जादा पैसा येणार असला तरी क्रयशक्तीवरील परिणामामुळे प्रत्यक्ष बाजारपेठेला किरकोळ लाभ होईल असा अंदाज आहे. सर्वसाधारणपणे लोकांच्या हाती जादा पैसा आला की त्याचे पडसाद बाजारातील उलाढालीवर उमटतात. बोनसचा लाभ मिळाल्याने दिवाळीत बाजारपेठेतील उलाढालीत मोठी वाढ होते. मात्र 7व्या वेतन आयोगामुळे बाजारपेठेतील उलाढालीत तात्काळ मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. वेतन आयोगाच्या कार्यवाहीमुळे महागाईत 0.35% वाढीचा अंदाज रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच वर्तवला आहे. राज्यात 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झाला. कर्मचाऱ्यांना 3 वर्षाच्या थकबाकीची रक्कम 2019-20 पासून समान 5 हप्त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये आणि निवृत्ती वेतन योजनेत जमा होईल. गत 3 वर्षात महागाई वाढली, इतर खर्च देखील वाढले. त्याकरिता कर्ज काढली, कर्जफेड आणि इतर खर्च भागवण्यासाठी वेतनवाढीच्या लाभाचा उपयोग होईल. अशा प्रकारची ही बातमी आहे. 7व्या वेतन आयोगाच्या ठळक बाबी. 20,50,000 राज्यातील सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अनुदान प्राप्त संस्थांमधील शिक्षक यांना 7वा वेतन आयोग लागू. अंदाजे 23% कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ. 38,655 कोटी रुपये थकबाकीची रक्कम. जानेवारी 2019 आयोगाचा प्रत्यक्ष लाभ. दरवर्षी 24,485 कोटी रुपये शासनावर अतिरिक्त वित्तीय भार. 1 जानेवारी 2019 पासून केंद्राच्या धोरणानुसार घरभाडे भत्ता X, Y आणि Z वर्गीकृत शहरांना किमान घरभाडे भत्ता दर अनुक्रमे 24, 16, 8%. तो आता किमान अनुक्रमे 5,400, 3,600 आणि 1,800 रुपये. 80 ते 85 वयोगटातील निवृत्त सरकारी कर्मचारी यांच्या मूळ निवृत्ती वेतनात 10%, 85 ते 90 वयोगटातील निवृत्तीधारकांना 15%, 90 ते 95 वयोगटातील निवृत्तीधारकांना 20% आणि 95 ते 100 वयोगटातील निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनात 25% वाढ होणार आहे. वयवर्ष 100 व त्यावरील निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनात 50% वाढ होणार आहे.